आपण अजून एक आयडेंटिटी बघणार आहोत, a + b होल ब्रॅकेट क्यूब. सगळ्यात पहिल्यांदा आपण काही ब्रॅकेट्स तयार करून घेणार आहोत. इथे क्यूब असल्यामुळे आपण आधी हे ब्रॅकेट त्याचं क्यूब +3 आणि त्याच्यानंतर 3 ब्रॅकेट्स तयार करायचे. पैकी हे जे शेवटचं ब्रॅकेट असेल ते ह्या पहिल्या 2 ब्रॅकेट्सपेक्षा थोडंसं जरा त्याच्यामध्ये जागा जास्त ठेवायची आणि शेवटचं एक ब्रॅकेट त्याचाही क्यूब. तर पुढच्या स्टेपमध्ये आपण याच्यामध्ये काही व्हॅल्यूज टाकणार आहोत. तर बघूयात काय व्हॅल्यूज आपण त्यात सबस्टिट्यूट करायच्या. हा ए जो आहे पहिला ए तो या पहिल्या ब्रॅकेटमध्ये गेला. हा जो बी होता तो शेवटच्या ब्रॅकेटमध्ये गेला आणि हे जे मधले आहेत तर त्यामध्ये सुद्धा पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए, दुसऱ्यामध्ये बी आणि इथे जे काही होतं a + b तेच आपण या ब्रॅकेटमध्ये सबस्टिट्यूट केलं आहे. दस a + b होल ब्रॅकेट क्यूब = a³ + 3ab इन ब्रॅकेट a + b + b³. आपण आता एक उदाहरण बघू. 3 + x होल ब्रॅकेट क्यूब. सर्वात प्रथम आपण काही ब्रॅकेट्स तयार करून घेणार आहोत. इथे क्यूब असल्यामुळे आपण इथे 3 ब्रॅकेट्सचे आपले सेट्स असणार आहे. ही पहिली टर्म आपली x³. इथे हे +3 आणि त्याच्यानंतर 3 ब्रॅकेट पैकी शेवटचं जे ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये जरा आधीच्या 2 ब्रॅकेट्सपेक्षा जास्त जागा ठेवायची आणि शेवटचं हे ब्रॅकेट परत त्याचा क्यूब. पुढच्या स्टेपमध्ये आपण या ब्रॅकेट्समध्ये काही व्हॅल्यूज टाकणार आहोत. फॉर एक्झाम्पल पहिल्या ब्रॅकेटमध्ये 3 आणि शेवटच्या ब्रॅकेटमध्ये x आणि मधल्या ब्रॅकेटमध्ये परत 3x आणि 3 + x. सो 3 + x हा जो पहिला 3 होता तो या इथे गेला. हा जो x होता हा शेवटच्या ब्रॅकेटमध्ये गेला. परत हे जे इथे आहेत तिथे पहिल्यांदा 3 गेला, त्यानंतर x आणि परत 3 + x हे ह्या ब्रॅकेटमध्ये. आता आपण जरा हे सिम्प्लिफाय करूया. 3चा क्यूब 27 होतो. 3 × 3 इज 9x. 3 × 3 9 आणि हा x. सो दिस इज 9x. हे ब्रॅकेट तसंच 3 + x आणि हे x³. तर हे अजून सिम्प्लिफाय करू आपण. हा 27 तसाच. 9x × 3 इज 27x. 9x × x इज 9x² आणि हा +x³ तसाच. शेवटच्या स्टेपमध्ये आपण या टर्म्स थोड्याशा रिअरेंज करूयात. म्हणजे हा x³ आधी लिहूयात आपण, त्याच्यानंतर x² ची टर्म लिहूया 9x², नंतर x ची 27x आणि शेवटी 27. एक आपण उदाहरण बघू. 2x - 5 होल ब्रॅकेट क्यूब. पहिल्या स्टेपमध्ये आपण काही ब्रॅकेट्स तयार करून घेणार आहोत. आपण 3 ब्रॅकेट्सचे संच तयार करून घेणार आहोत. इथे हा पहिला ब्रॅकेट त्याचा क्यूब +3 त्यानंतर 2 ब्रॅकेट, आणखीन एक तिसरं ब्रॅकेट ज्याच्यामध्ये आधीच्या या 2 ब्रॅकेट्सपेक्षा जरा थोडीशी जास्त जागा ठेवायची आणि एक शेवटचं ब्रॅकेट त्याचा क्यूब. पुढच्या स्टेपमध्ये आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करू. हा जो 2x होता तो मी या पहिल्या ब्रॅकेटमध्ये सबस्टिट्यूट केला. हा -5 शेवटच्या ब्रॅकेटमध्ये, त्यानंतर हा 2x परत इथल्या ब्रॅकेटमध्ये, -5 या ब्रॅकेटमध्ये आणि या मधल्या ब्रॅकेटमध्ये या पहिल्या ब्रॅकेटमध्ये जे काही होतं 2x - 5 हे तसंच सबस्टिट्यूट केलेलं आहे. आता हे आपण जरा सिम्प्लिफाय करू. या 2चा क्यूब होतो 8, xचा क्यूब x³ म्हणून हे होतं 8x³. इथे आपण मल्टिप्लिकेशन करूया. 3 × 2 = 6 आणि हा x. सो हे 6x. 6x × -5 इज -30x आणि हे 2x - 5 मी ब्रॅकेट तसंच ठेवलं सध्या आणि -5चा क्यूब हा -125. हा इथे ऑड पॉवर असल्यामुळे 3 ही ऑड पॉवर आहे, त्यामुळे ही मायनस साईनच राहते. जर इथे इवन पॉवर असती 2, 4 किंवा 6 तर हे मायनसचं प्लस झालं असतं, पण इथे ऑड पॉवर असल्यामुळे मायनसचं मायनसच राहिलेलं आहे. पुढच्या स्टेपमध्ये अजून आपण सिम्प्लिफाय करूयात. 8x³ तसंच राहतं 8x³. आता हे ब्रॅकेट्स आपण इथे ओपन करूयात. 30 × 2 इज 60 आणि शिवाय ही मायनसची साईन आधीची. सो -60 x आणि x त्याचा मल्टिप्लिकेशन गुणाकार x² असा होतो. मायनस × मायनस इथे प्लस होतं. 30 × 5 इज 150 आणि हा x. सो हे होतं +150x आणि हे -125.